हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणींनो? आय होप की तुम्ही छान मस्त मजेत असाल आणि मीही खूप छान मस्त मजेत आहे। चला तर आवाज आला असेल बसचा, तर हा कोणवारी बहुतेक गुरुवारी का शुक्रवारी मी व्हिडिओ शूट केलेला होता, तोच म्हटलं तुमच्याशी शेअर करावं। काय नाही, आपलं कॉमनची रोजची जी लेडीची कामं असतात आपल्या गृहिणींची, हाऊसवाईफची, होममेकरची, ती म्हणजे कुठं कुणी जॉबला जावा, कुठं कुणी कामाला जावा, तर ते सगळं करावंच लागतं। तर सध्या तर तुम्हाला एकही रेसिपी माझी येत नाही आहे, कारण बऱ्याच ताईंना माझ्या रेसिपीच आवडतात, असं काही वेगळं जास्त आवडत नाही किंवा रुटीन आवडतं हे सगळं। मग रेसिपी तर काय नाही, कारण सकाळी खूप लवकर मी आता स्वयंपाक सारखं तेच बोलणं होते बरं का ताईंनो, की माझी गडबड आहे, मी सकाळचं काही करत नाही असं। पण आता समजून घ्या तुम्ही, कारण ते तसं होतेच। तर आज आदिती अनुष्काचा टिफिन करून दिला आणि हे बघा घरात पसारा बघा, तरी माझं इतकं लक्ष असतं, म्हणजे आवरते मी पण तरी पण इतका पसारा। आता त्या टीव्ही पुढं किती पसारा पडलेला, कपडे इकडं तिकडं सगळे झालेले। आणि आज काय केलं, आंघोळ केल्या आज हा गुरुपौर्णिमेचाच आहे व्हिडिओ बरं का, गुरुवारचा आहे, मला आत्ता आठवलं। तर गुरुवारी सकाळची शाळा होती आदितीला गुरुपौर्णिमेनिमित्त, तर ती लवकर गेली। आणि अनुष्काने गुरुवार म्हटलं की मिस्टरांचा उपवास, तर मग जेवणाचं एवढं मी काही करत बसत नाही, आमच्यासाठी काहीतरी असं करून घेते। तर म्हटलं त्या दोघींना नाश्ताच असा करून दिला टिफिनला, आणि सगळं जे काही आहे ते घर आवरायला घेतलं। तर पसारा तुम्ही बघू शकताय, सगळं अस्ताव्यस्त सगळीकडं असतं सकाळ सकाळी। जरा लेट स्कूल असलं म्हणजे ह्या दोघी मला आवरू लागतात, पण आता तर काय नाहीच। आणि सध्या कसं झालेलं आहे, ह्या वर्षी आदिती 4थीला, अनुष्का 4थीला। आणि हो, बऱ्याच नाही, एक मेघाताई म्हणून आहेत, त्यांनी मला विचारलेलं की अनुष्का काही स्कूलला जात नाही का? तर नाही, अनुष्का ताईंनो स्कूलला जाते। आणि आता ठीक आहे, मी काम करते ते बघाच, घर कसं आवडते तुम्हाला माहीतच आहे, आपण सगळ्याच गृहिणी ते करतच असतो। पण अनुष्काचं सांगते, तर आदिती जी होती, आदिती आणि अनुष्का पहिल्यापासून इंग्लिश मिडियमला होत्या। तर आता ह्या वर्षी जे आहे ना 4थीला, म्हणून मी अनुष्काला मराठी मिडियमला घातलेलं आहे, आणि आदिती जी आहे ते इंग्लिश मिडियमला जशी आहे तसे। कारण काय झालेलं आहे, 4थीचा खूप सारा म्हणजे इंग्लिश मिडियमचा जो अभ्यासक्रम आहे किंवा पुस्तकं आदितीची, ती इतकी भयानक, एवढी जाडी आणि प्रत्येकाचे पार्ट आलेले। तर अनुष्काला तुम्ही बघताच, तिची जो वय जरी आदिती एवढं सेम असलं तरी ना तिला ना ते झेपत नाही, किंवा तिला असं समजत नाही की बऱ्याच गोष्टी अशा समजेनाशाच झालेल्या आहेत तिला। रीडिंग चांगलं येते, सगळं चांगलं आहे तिचं, पण ना तेवढं तिला झेपणा झालं आहे, म्हणून तिला सरळ मी ह्या वर्षी मराठी मिडियमला घातलेलं आहे। म्हणजे आदिती जी आहे ती स्टेट बोर्डला आहे, ती पण काय CBSEला नाही आहे, ती स्टेट बोर्डला आहे। आणि अनुष्काला सरळ आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळेत घातलेला आहे। आणि खरं सांगू, त्या शाळेत घातलं ना तर मला फायदाच झालेला आहे, कारण तिच्याप्रमाणे, तिच्या तब्येती किंवा तिच्या माइंडप्रमाणे ती थोडा जेवढा अभ्यास करायचा आहे तेवढा ती करते, त्याप्रमाणे तिचं चालू आहे। आणि मला म्हणजे कधीच असं गिल्ट नाही राहणार की तिला मी मराठी, तिला इंग्लिशमध्ये, कारण आदितीचं सगळंच चांगलं आहे। म्हणजे तुम्ही बघता की आदिती तब्येतीनं स्ट्रॉंग आहे, किंवा एक बुद्ध्यांक जो असतो ना मुलांचा 10 वर्षाच्या, तो परफेक्ट आदितीचा तसाच आहे। अनुष्काचा मात्र बालिश आहे, तसा बालिश नाही, अनुष्का एक नंबर चॅप्टर आहे। मी नेहमी सांगते, अनुष्कासारखं खतरनाक कोण नाही आहे। दिसती ती छोटीशी, पण ती पोरगी लय आगाव आहे। पण बौद्धिकदृष्ट्या जर विचार करायला गेलं तर ती अभ्यासाने मागं पडायला नको, म्हणून मी तिला मराठीत घातलेलं आहे। परत असं नको व्हायला की सगळी पुढे गेली आणि अनुष्का एकटीच मागे राहिलेली आहे। त्याच्यामुळे मला माहिती आहे ती मराठीतनं कवर करू शकते। आणि काय झालं, मग मला तुम्ही म्हणाला आता आधीच कसं कळलं नाही, तर आधी काय झालं, पहिली, दुसरी, तिसरी एवढा लोड नव्हता, किंवा एवढी पुस्तकांचे सब्जेक्टचे पार्ट नव्हते। आता मॅथ्सचा पार्ट आला, हिंदी विषय वाढला 4थीला, म्हणजे इंग्लिश मिडियमचं मी सांगते, तर एवढं शक्य तिच्याच्यानं नाही। मला माझ्या मुलांची चांगली बौद्धिक पातळी माहिती आहे, तेजस काय करू शकतो, आदिती कुठंपर्यंत करू शकते, आणि अनुष्का। मग असं ठरवलं की नको, तिला घालूया। आणि तिला कसं असतं, सगळी शिक्षणानं पुढं मोठी होत नाहीत, कधीही बर्डन मुलांवरती द्यायचं नाही ताईंनो। मी माझ्या मुलांना ना कधीच अभ्यासाचं बर्डन वगैरे देत नाही, शिकवते, बसवते, अभ्यास करते, होमवर्क वगैरे करून घेते, पण असं इतकं असं बर्डन तर देत नाही। त्यातल्या त्यात थोडं तेजसला, आदितीला देते, पण अनुष्काला तर बिलकुल नाही देत, कारण तिची कपॅसिटी जी आहे ना ती तेवढीच आहे अगदी। म्हणजे तिच्याप्रमाणे चालायचं म्हटलं तर तिला मग ते मराठी मिडियमचा जिल्हा परिषदचा जो 4 पुस्तकांचा होईना का तेवढा अभ्यास जरी झेपला ना तर बस झालं। बाकी ती इतकी चॅप्टर आहे ना, ती कुठं उपाशी मरणार नाही अनुष्का, किंवा कुठं काय विकायला बसवलं ना तर ती कसं का असं ना गोड बोलून विकून येणार आहे। म्हणजे अशी तिला बिझनेसची आवड, किंवा आता सगळं असं आमच्या घरात जे बिझनेसच आहेत सगळे, ते सगळ्यांची तिला आवड आहे। अभ्यासाची जशी मोठी होईल, मग 7वी 8वीत जाईल, 9वीत जाईल, ते तर पुढं मुली थोड्या करतातच, म्हणजे
नंतर जरासं हे हुशार होतं आहे, मी मागं पडते. ह्या थोड्याशा दृष्टिकोनातून मुली ज्या असतात त्या पुढं नंतर अभ्यास करतात. म्हणून मग मी अनुष्काला सरळ मराठी शाळेत ह्यात घातलेलं आहे. त्यामुळे ती आत्ता सध्या इथं आमच्या गावातच आहे मराठी शाळेत. त्यामुळे ती जरा लेट जाते स्कूलला, तरी तिला 2 टाइम्स क्लास लावलेला आहे. आणि मराठीचं थोडंफार मी घेते. मला पण आपल्याला कसं मराठीतनं आपण शिकलेलो आहे, त्यामुळे आपल्याला मुलांचा चांगला अभ्यास घेता येतो. खरं तर मी अजून पण म्हणते, कधीच बर्डन देऊ नका. तुमची मुलं ही म्हणजे समाजासाठी शाळेत घालू नका. तुमच्या मुलांना शिकायचं आहे. तुमची जर इच्छा आहे ना आपली मुलं शिकून मोठी व्हावी, तर तुम्ही त्यांच्या पद्धतीनं त्यांना अभ्यास करू द्या, त्यांच्या पद्धतीनं शिकू द्या. ना की स्टेटस म्हणून तुम्ही, म्हणजे मला असं म्हणायचं की आपलं स्टेटस जपायचं आहे म्हणून माझा मुलगा CBSEला आहे, माझा मुलगा स्टेट बोर्डला आहे, असं काही नाही. मी नेहमी तेजसचं उदाहरण देते. तेजस कधीही नर्सरी, ज्युनियर, सिनियर किंवा ते इंग्लिश मीडियम हा प्रकार त्याला कधीच झाला नाही. अंगणवाडीत अक्षरशः तो 3 वर्ष बालवाडी, अंगणवाडी, तिथला भात, शाळेचा खाऊ खाऊन, तिथली सगळं खाऊन ना तो चांगला 6वीपर्यंत मराठी मीडियममध्ये, ना सेमी इंग्लिश ना कोणतंच काही. त्या ह्याच्यातून सुद्धा तो आता CBSEत चांगला प्रो झालेला आहे. चला तर पाहिलं ताईंनो, बऱ्याच ताईंनी सांगितलेलं की थोडंसं तरी कॅमेरासमोर येऊन बोल आणि व्हिडिओ काय असेल ते थोडासा तरी टाकत जा. म्हणून मी तरी प्रयत्न करते की आपला कॅमेरा लावून देते आपल्या ट्रायपॉडवरती माझी कामं सकाळची होत असताना. आणि मग आता जसा मला वेळ मिळेल तसा मी एडिटिंग करीन, व्हॉइस ओव्हर देईन. व्हॉइस ओव्हर तर सध्या 2 व्हिडिओना जो दिलाय तो मी पुढे बसूनच दिलेला आहे दुकानात. तर आता घरातली सगळी कामं झाली, 8:45 वाजले सुद्धा. मी सकाळी चहा करून ठेवलेला, मला अजून प्यायचा झाला नाही, कारण मी सकाळपासून आवरते. हे दे ते दे, पोरांची गडबड. आणि अजून पण माझं रुटीन बसत नाहीये, कारण ना संध्याकाळी 11, 11:30 वाजले तरी आम्ही पुढंच असतो. तिथून पुढे येऊन जेवतो झोपतो 12 वाजले. मग मला सकाळी म्हणजे मी 6, 6:30ला उठत होती, 7 वाजले तर मला म्हणजे डोळेच उघडत नाही, तर मी काय करू. 7 वाजता म्हणजे उठावंच लागतं. उठू वाटत नाही 7 वाजता, पण उठावंच लागतं. 6:45-7 तेव्हा डोळे उघडते. मग तिथून पुढे भर आवरते मी. पण आज ही जी कामं आता क्लिनिंगची केली मी, नंतर 10, 10:30, 11 वाजता घरी येऊन करते. पण आज वेळ होता, कारण आज गुरुपौर्णिमा आहे. पोरी सकाळची शाळा वगैरे, फक्त पोहे केले म्हणून सगळं ते आवरलं. आता फरशा पुसून घेते, पाणी सोडलेलं आहे. थोडीशी भांडी ती घासते आणि किचन ओटा सुद्धा क्लीन करून घेते. तर अशी गडबड चाललेली आहे 9 वाजेपर्यंत. माझ्याकडे 15 मिनिट आहे. 15 मिनिटात तर काय भांडी वगैरे सगळं होणार नाही, पण सगळं स्वच्छ पुसून वगैरे ठेवते. कपडे बदलावे लागतात, ड्रेस घालते, मग पुढे जाते. आणि मग तिथून पुढचं मग राहिलेलं असतं. आणि संध्याकाळचं पण कसं रुटीन आहे ते पण मी तुमच्याशी शेअर करेन. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा, कारण सध्या आता खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते, त्यामुळे नोटिफिकेशन कुणाला पोचतंय नाही पोचत, त्याच्यामुळे तुम्ही शेअर करत जावा. ठीक आहे. तर मधीच मी थोडासा व्हॉइस ओव्हर ठेवला आणि गप्पा मारल्या. तर तेच सांगत होते की तेजस प्रॉपर मराठी मीडियममधनं गेलेला आहे. साधा तो सेमी इंग्लिशला सुद्धा नव्हता. इंग्लिशचा आणि त्याचा कुठंही सहसंबंध आलेला नाही. फक्त मराठी विषय, म्हणजे जिल्हा परिषद शाळेत तो स्कॉलरशिपमध्ये येतो, मंथनमध्ये, म्हणजे ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सगळ्यात तेजस लागलेला. आणि तो मराठी शाळेतनं इंग्लिशमध्ये गेलेला आहे पूर्ण. आणि तो आता तिथे चांगला म्हणजे खूपच चांगला तो अभ्यासात हुशारच तिथं झालेला आहे. कारण CBSE म्हणजे आता तुम्हाला माहीतच आहे CBSEचा काय अभ्यासक्रम असतो, कसा असतो. आदिती जी आहे ती स्टेट बोर्डला आहे, तर तिला जो स्टेट बोर्डचा आपला आहे, स्टेट बोर्ड सगळ्यात छान खरं तर. म्हणजे अगदीच मुलांना CBSE सारखं बर्डन नाही इतकं की तसाच अभ्यास केला पाहिजे आहे. आणि जास्त मराठी पण नाही. आणि अनुष्कासारखी जी मुलं आहेत की ज्यांना खरंच बाहेरची आवड आहे, म्हणजे अभ्यास सोडून खेळाची आवड आहे, किंवा त्यांची बौद्धिक दृष्टी इतर व्यवहार ज्ञानात चांगली तरबेज आहे, तर त्या मुलांच्या अभ्यासासाठी मागं लागण्यात काही पड नाही. ती मुलं कुठेही तुम्ही ढकला, कुठेही कशी करा, तर ती हुशारच होतात. आता आदितीचं सांगायचं म्हटलं तर ना, अनुष्का एवढी पण काही ती अशी म्हणजे बुलकी किंवा अशी एकदम, अनुष्का कशी आहे, पुढच्या माणसाचा अंदाज घेत त्याला सगळं असं गोड बोलून, किंवा आपलं जर काम असेल तर त्याच्याकडून ते करून घेऊन अशातले. तशा आदितीला ते जमणार नाही, तिला अभ्यास जमेल. तेजसचं पण तसंच आहे साधारण, त्याला अभ्यासच जमेल. इतर कोणत्या गोष्टी जास्त ॲक्टिव्हिटी वगैरे तो करत नाही. त्याच्यामुळे मी अनुष्काला मराठी मीडियममध्येच टाकलेलं आहे. तर बघा, आता सगळे घरातली कामं झाली आणि तुमच्याशी गप्पा पण मारून झाल्या. अनुष्काचं मीडियम मी का बदललं आणि तुम्हीही बर्डन करू नका ताईंनो. मुलांचा बुद्धी कुठं आहे बघा, काही नसतं. मराठी शाळा आणि इंग्लिश मिडियम, त्यांना जसं जायचं आहे हुशार होतात ते. मला माझ्या 3 मुलांचे वेगवेगळ्या बुद्ध्या मी चांगल्या म्हणजे सर्च केलेल्या आहेत, अनुभवलेले आहेत, त्याचं मला सगळं हे आहे. त्यामुळं मला माहीत आहे की कोण मुलं कशी कुठली पुढं जातील. मग माझी मुलं बघा आता 3 वेगवेगळी, एक CBSEला, एक स्टेट बोर्डला आणि एक जिल्हा परिषदला. पण मला माहीत आहे पुढं जाऊन ते बरोबर त्यावेळी जाणार आहेत. तर आता बघा घरातली सगळी टोटल कामं आवरली ताईंनो.
आणि आता मेडिकल शॉपमध्ये आले तर बऱ्याच त्यांनी सांगितलं की तिथलंही दाखव. तर एक ज्या आपल्या आहेत मेडिकलमध्ये फार्मासिस्ट त्या, आणि मी रोज आता माल येतो आपला नवीनच आहे म्हणून बघा सारखा म्हणजे रोजचा रोज जो माल येतो तो आम्ही रोजच लावतोय. आणि काय होतंय नवीन असल्यामुळं हे इकडे लावते तिकडे लाव असं होतंय. मग थोडंसं इकडचं तिकडं काढ, जसं आमच्या दोघींना अंदाज येईल तसं आम्ही दोघी लावत असतो. आणि मला काय ह्याचा आमच्या घरी पहिलं पण किराणा मालाचं दुकान होतं सासरी, त्यामुळे मला पण त्याचा म्हणजे ते डोळ्यासमोर आहे किंवा अंदाज आहे की ह्यातल्या ज्या असतात ना ग्रोसरी मधल्या ज्या गोष्टी असतात त्या कुठं लावायच्या कशा ते मला माहित आहे. हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत. तर मिळून मिसळून ताईनो ब्लॉग येतोय. आता जस्ट माझी देवपूजा झाली, वाजलेले आहेत घड्याळात 11:30 वाजता. हो 11:30 वाजता देवपूजा झाली. आणि हे आतापर्यंत जे रुटीन पाहिलं किंवा काय असं थोडं काम करताना जसं आठवेल, इग्नोर करा, काम करताना जसं आठवेल तसं मी ते म्हणजे शूट मोबाईल ट्रायपॉडला लावून ते सगळं करत होते. म्हणजे शूट केलेलं होतं तर तेच म्हटलं आता थोडंसं बोलावं आणि मग हा एक व्हिडिओ तयार करावा पूर्ण बघितल्यासारखा तुम्हाला. चला तर आज आहे 11 जुलै माझा बड्डे. मला वाटते मला आता 34 कंप्लीट झाले आणि 35 एज कोण सांगत नाही पण मी सांगते मला काही वाटत नाही, कारण काय आता झाले तर झाले. तर 35 बहुतेक लागलं मला. हो 91 बोर्न आहे माझं, म्हणजे लागलं मला. तर सकाळधरणं माझी बाकीची सगळी कामं झाली. आज माझा बड्डे आहे तर सगळ्यांनी विश केल्या, म्हणजे आपले फॅमिली मेंबर सगळ्यांनी व्हॉट्सअपला आहे ते सगळ्यांचं झालेलं. म्हणजे काम करत करत बोललो की असंच होतं की कामाकडे लक्ष जातं. तर सगळ्यांनी विश केल्या, सगळ्यांना थँक्यू. आता तुम्ही पण करणार म्हणून तुम्हाला पण थँक्यू. हा व्हिडिओ कदाचित उद्या टाकेल मी शनिवार. आजचं थोडं सगळं मिक्स करून व्हिडिओ तयार करतोय. खरं तर माझं इतकं मी मिस करते ना माझ्या ब्लॉगिंगला, त्या कमेंट्सला, त्या सगळ्या माझ्या जर्नीला. मला दुपारी बसलं ना तर मला असं झालं की माझं यूट्यूब चॅनल आता बंद पडतंय काय, माझं काय होणार. म्हणजे मी तोपर्यंत त्याला किती कष्ट करून आणलेलं आहे, खूप जास्त स्ट्रगल मला लागलेलं आहे. जसं काही जणांना इन्स्टंट एका महिन्यात दुसऱ्या महिन्यात म्हणजे त्या यूट्यूबवरती सक्सेस मिळालेलं, तसं मला मिळालेलं नव्हतं. म्हणजे इतकं सक्सेस नाही पण जिथपर्यंत मी पोहोचवले माझं चॅनल ते मी खूप वर्ष 2-3 वर्ष त्याला देऊन मग ते इथपर्यंत आलेलं. आणि ते आता काही कारणाने किंवा काही गोष्टींनी सोडायला लागू नये असं माझ्या मनात सारखं वाटतं. म्हणून मी थोडंफार तरी म्हणजे त्यात काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करते. आणि ते मलाच चालू ठेवायचं. तुमच्या तर कमेंट शुभेच्छा असतात की नाही काहीतरी टाकानी चालू ठेव, ते सगळे सपोर्ट करतात की नाही काहीतरी कर म्हणून. म्हणजे काहीतरी टाकत राहा, शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे. पण गडबड होते पण मी टाकणार आहे, कारण मी इथपर्यंत हे चॅनल आणले तर मला पण ते सोड वाटत. आणि मी खूप मिस करते रोजचं ब्लॉगिंग, एडिटिंग सगळ्या गोष्टी. फक्त वेळेअभावी मला ते शक्य होईना, पण मी करेन. तर पुन्हा एकदा सांगते आज माझा बड्डे, कारण तुम्ही मला सगळे शुभेच्छा देणार आणि सगळ्यांना इथंच मी थँक्यू देते. कारण कधी कधी मग असं वाढदिवस कार्यक्रमाचं काय टाकलं की भरपूर साऱ्या कमेंट येतात आणि मग राहून जातं. मग एकाला दिलं एकाला नाही दिल्या कमेंटला रिप्लाय, असं राग नको यायला म्हणून मी तुम्हाला इथूनच शुभेच्छा देते. आणि ह्या व्हिडिओचा पण मी इथंच एंड करते. तर आज मी हा नवीन ड्रेस घातलेला, म्हणजे जुनाच आहे 1-2 वेळा घालून झालेला, तर आज बड्डे म्हणून मी घातलाय. तर बड्डे सेलिब्रेशनचं तर काय नामोनिशान नाव कुणाच्या तोंडातनं नाहीये. जसं की त्या दिवशी लग्नाची 15वी अॅनिव्हर्सरी होती तर साधा आम्ही केक सुद्धा आणला नाही, कारण त्या दिवशी पण म्हणजे खूप वेळ पुढंच होते मी ह्याच्यात, आणि वेळच नव्हता आणि मूड पण नव्हता ह्यावेळेस का काय माहिती, बिलकुल पण मूड नाही. पण त्या दिवशी अॅनिव्हर्सरीला तर मी काय नवीन ड्रेस सुद्धा घातला नव्हता, काहीच नव्हतं. आज माझा तरी बड्डे म्हणून मी आपला नवीन ड्रेस घालून सकाळी आवरलं नाही काय, पण आपलं हे केलं, देवपूजा वगैरे केली. आता मला घरातली बरीचशीच कामं आवरायचे आणि फटाफट ती आवरते. अजून काही खाल्लेलं नाहीये. तर चला सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय.